जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्रीमद दासबोध. दशक पहिला स्तवनाचा. वेदांतावर ग्रंथ लिहिणाऱ्या मध्ययुगीन भारतीय ग्रंथकारांच्या परंपरेला अनुसरून श्री समर्थांनी या प्रथम दशकात श्री गणेश, शारदा, सद्गुरू, वसंत यांना वंदन आणि आवाहन केलं आहे. त्याचबरोबर कवी, श्रोते, सभा, परमार्थ व नरदेह यांचं मानवी जीवनातील आणि अध्यात्म साधनेतील महत्त्व सांगून त्यांचं देखील स्तवन केलं आहे. समास पहिला. ग्रंथारंभ. हा समास प्रस्तावना रूप आहे. आपल्या ग्रंथाचं नाव काय, ग्रंथ लिहिण्याचा हेतू काय, ग्रंथात विवेचन केलेले विषय कोणते, ग्रंथाच्या अभ्यासाचं फळ काय, ग्रंथातील प्रमेयांना आधार कोणते इत्यादी गोष्टी श्री समर्थांनी येथे आरंभीच स्पष्टपणे सांगितल्या आहेत. समास पहिला. ग्रंथारंभ. श्रीराम. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केली याने प्राप्त, काय आहे श्रीराम. ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद, भक्तिमार्ग श्रीराम. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरोपण, निरोपिले श्रीराम. भक्ताचे न योगे देव, निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव, इये ग्रंथी श्रीराम. मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो, बोलिला असे श्रीराम. शुद्ध उपदेशाचा निश्चयो, सायोज्य मुक्तीचा निश्चयो, मोक्षप्राप्तीचा निश्चयो, बोलिला असे श्रीराम. शुद्ध स्वरूपाचा निश्चयो, विदेह स्थितीचा निश्चयो, अलिप्तपणाचा निश्चयो, बोलिला असे श्रीराम. मुख्य देवाचा निश्चयो, मुख्य भक्ताचा निश्चयो, जीवशिवाचा निश्चयो, बोलिला असे श्रीराम. मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो, आपण कोण हा निश्चयो, बोलिला असे श्रीराम. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण, बोलिले असे श्रीराम. मायोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, करता कोण हे लक्षण, बोलिले असे श्रीराम. नाना किंत निवारिले, नाना संशयो छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न श्रीराम. ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथगर्भी जे बोलिले, ते अवघेची अनुवादले, नवचे किं कदा श्रीराम. तथापि अवघा दासबोध, दशक फोडून केला विशद, जे जे दशकीचा अनुवाद, ते ते दशकी, बोलिला श्रीराम. नाना ग्रंथांच्या समती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित श्रीराम. नाना समती अन्वये, म्हणून मिथ्या म्हणता नये, तथापि हे अनुभवासी प्रत्यक्ष आता श्रीराम. मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदते, नाना ग्रंथांच्या समती, भगवत वाक्ये श्रीराम. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत श्रीराम. भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, येमगीता, उपनिषदे, भागवत श्रीराम. इत्यादिक नाना ग्रंथ समतीस बोलिले येथ, भगवत वाक्य येथार्थ निश्चयेसी श्रीराम. भगवत वचनी अविश्वासे, ऐसा कोण पतित असे, भगवत वाक्य विरहित नसे, बोलणे येथेची श्रीराम. पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण, उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान, मत्सरे करी श्रीराम. अभिमानी उठे मत्सर,
मत्सरे ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे श्रीराम. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला, अहंभावे पालटला, प्रत्यक्ष दिसे श्रीराम. कामक्रोधे लिथाडिला, तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताच पावला, मृत्युराहो श्रीराम. आता असो हे बोलणे, अधिकारा सारिखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे, हे उत्तमोत्तम श्रीराम. मागा श्रोती आक्षेपिले, जिये ग्रंथी काय बोलिले, ते सकळही निरोपिले, संकलित मार्गे श्रीराम. आता श्रवण केलियासे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ, एकसरा श्रीराम. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायोज्य मुक्तीचे वर्म, ठाई पडे श्रीराम. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती, इये ग्रंथी श्रीराम. योगियांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्य कळे यथा योग्य, विवेके सहित श्रीराम. भ्रांत अवगुणी अवलक्षण, तेची होती सुलक्षण, धूर्त तार्किक विचक्षण, समयो जाणती श्रीराम. आळसी तेची साक्षपी होती, पापी तेची प्रस्तावती, निंदकतेची वंदू लागती, भक्ती मार्गासी श्रीराम. बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष, भक्ती मार्गे श्रीराम. नाना दोष ते नासती, पतिततेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती, श्रवण मात्रे श्रीराम. नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणे श्रीराम. ऐसी याची फळश्रुती, श्रवण चुके अधोगती, मनास होय विश्रांती, समाधान श्रीराम. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सरी धरी जो पुंसा, तयास तेची प्राप्त श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे, ग्रंथारंभ लक्षण नाम समास पहिला श्रीराम. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.